राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल. मॉलमध्ये पर्स, ज्वेलरी, टॉयज, ब्युटी प्रोडक्ट्स, लेडीज इनरवेअर, मुलांच्या जन्मापासून 2 वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध. तसेच गिफ्ट, फॅन्सी स्टेशनरी, हेअर ॲक्सेसरीज, महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध. मग आजच वैरवी मॉलला भेट द्या. आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग, पानगव्हाणी हॉस्पिटल जवळ, सराफ बाजार, राहता. मोबाईल क्रमांक 770191 82 110. राहता नगर परिषदेच्या वतीनं उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर प्रतिबंध घालण्यासाठी 1 महिन्यापासून विशेष मोहीम राबवली जाते. राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राहता शहरात कचरा टाकणाऱ्या जागेवर विविध ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी कॅमेरे बसवण्यात आलेल्या जागा ठरवून दिल्या. राहता शहरातील नागरिकांच्या अडचणी व समस्या समजून घेऊन त्याच्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचं नियोजन पालिकेने केलं. तसेच कचरा टाकणाऱ्या प्रत्येक ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करत संबंधित नागरिकांशी चर्चा करत कचरा टाकू नये किंवा नागरिकांना असणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी पालिकेचे कर्मचारी काम करतात. प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्याधिकारी वैभव लोंढे म्हणाले, प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरातील ओला व सुका कचरा विलगीकरण करून नगरपालिकेच्या गाडीत टाकावा. घंटागाडीबाबत काही तक्रार असल्यास राहता नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला संपर्क करावा. राहता नगरपालिका प्रत्येक प्रभागात, प्रत्येक गल्लीत गाडी जाईल याची व्यवस्था करते. 60 नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. याच माध्यमातून उघड्यावर पडत असलेला कचरा लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करतात. नागरिकांनी पालिकेला सहकार्य करण्याचं आवाहन मुख्याधिकारी लोंढे यांनी केलं. राहता नगर परिषदेतील नागरिकांना आवाहन वजा विनंती करण्यात येत आहे की राहता नगर परिषदेने उघड्यावर जो नागरिक कचरा टाकतात त्याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी, नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी मागील 1 महिन्यापासून आपण शहरातील नागरिकांचा सर्वे केला. जिथं जिथं कोणत्या अडचणी त्या पण नागरिकांच्या समजून घेतोय. आणि हा जो उघड्यावर कचरा येतो त्याच्यावर प्रतिबंध होण्यासाठी आपण काही ठराविक ठिकाणी जिथं कचरा पडतो नेहमी त्या ठिकाणी आपण CCTV पण लावले. आणि आपण नगर परिषद कर्मचाऱ्यांचे पण नेमणुका अशा ठिकाणी केलेल्या आहे की संबंधित नागरिकांनी कचरा टाकू नये. त्यासोबतच नागरिकांना त्या ठिकाणी काय अडचणी येतात, घंटागाडी येत नाही वेळेवर किंवा अशा ज्या समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी पण आपण कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. तर माझं सर्व नागरिकांना एकच आव्हान असेल की सर्व नागरिकांनी आपला घरातील कचरा ओला आणि सुका असा विलगीकृत स्वरूपात फक्त नगर परिषदेच्या घंटागाडीमध्येच द्यावा. आणि नागरिकांना घंटागाडीबाबत काही तक्रार असेल तर त्यांनी नगर परिषदेत आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. आपण राहता शहरातील प्रत्येक घरात समोर आणि प्रत्येक गल्लीत गाडी जाईल याची व्यवस्था करणार आहोत. आणि या दृष्टीने शहरातील जो उघड्यावर कचरा पडतोय त्याच्यावर प्रतिबंध आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नागरिकांनी जर याला साथ दिली तर नक्कीच हा उपक्रम यशस्वी ठरेल. त्यामुळं मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो की नगर परिषदेच्या या उपक्रमास आपण हातभार लावावा ही विनंती. कामगार भरणे आहे. साई पालखी निवारा इथं गार्डन विभाग, गोशाळा इथं कामगार भरणे आहे. ठिकाण साई पालखी निवारा, निमगाव, निघोज. संपर्क 98 50 62 08 46.